लग्नानंतर आम्ही कोणत्याही ठिकाणी देवदर्शनासाठी गेलो नव्हतो, कारण लग्न हे लॉकडाऊनमध्ये झालं होतं आणि लॉकडाऊनमध्ये कोणत्याही देवदर्शनासाठी जाण्यासाठी परवानगी नव्हती. तर त्याच्यामुळे आमचं काही जाणं झालंच नव्हतं. परंतु या मंथमध्ये 4 वर्ष होणार आहेत लग्नाला, 5वं वर्ष चालू होणार आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की यावर्षी जायचं देवाला आणि इथून पुढे दरवर्षी जायचं. तर चैत्र महिना चालू झाला आणि या ठिकाणी आमचा ज्योतिबा कोल्हापूरचा प्रवास चालू झाला होता. तर प्रवास खूप छान झाला. प्रवासामध्ये भरपूर सारं ऊन होतं आणि मनामध्ये भरपूर सारी भक्ती होती. तर त्याच्यासोबत आम्ही पोहोचलो कराडमध्ये छान असा नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मी घेतली होती इडली, चटणी आणि सांबार. ईशानने सुद्धा इडली एन्जॉय केली. आता तो बाहेरचं वरचं थोडं खायला त्याने चालू केलेलं आहे. त्याचमुळे आम्ही या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलो होतो. तर ऊन असल्यामुळे भरपूर लहान मुलं इरिटेट होतात. त्याचप्रमाणे थोडं ईशान मध्ये इरिटेट होत होता, पण छान असा तो कम्फर्टेबल गाडीमध्ये झोपला होता. तर प्रवासात खूप छान बाहेर दृश्य बघायला मिळत होते. तर अशा प्रकारे छोटे क्लिक्स मी काढलेले आहेत. तर आम्ही पहिल्यांदा ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो. मंदिर हे दिसायला खूप छान आहे. मंदिरामध्ये जास्त वर्दळसुद्धा नव्हती. बाहेरून आतून मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि दर्शनसुद्धा आमचं लवकर झालं होतं. तर ईशान गुलालामध्ये पूर्ण बघा अशा प्रकारे लाल झाला होता. आणि ज्योतिबावरून आल्यानंतर आम्ही यमाई देवीचं मंदिर केलं, मंदिराचं दर्शन घेतलं आधी आणि तिथून पुढे खाली कोल्हापूरकडे आल्यानंतर सिटी लागायच्या आधी आम्ही गावामध्ये लंच केला. लंचमध्ये आम्ही घरूनच आणली होती चपाती, मेथीची भाजी, तांदूळाची भाजी, घरच्या झाडांची कैरी, काकडी, शेंगदाण्याची चटणी. छान असा निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये लंच केला. या लंचची चव तुम्हाला कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये येणार नाही आहे. अशा प्रकारे छान मस्त झाडाखाली बसून लंचचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या, नक्की कुठे प्रवास करत असाल तर. अशा प्रकारे आम्ही लंच लवकर उरकला आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरामध्ये गेलो आम्ही, महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि भवानी मंदिरामध्ये. तर त्या ठिकाणी मी काही जास्त शूट काढला नव्हता, कारण मंदिराचे हे काम चालू होतं. तर मला काही व्यवस्थित वाटलं नाही ते शूट काढणं आणि खूप थकून गेलेलो आम्ही प्रवासामध्ये. मग त्याच्यामुळे मी काही जास्त त्याचा शूट वगैरे काढला नाही. तर मंदिराचं दर्शन एकदम छानपैकी झालं. सनसेटला आम्ही थोडंसं थांबलो होतो. तर सनसेट झाला छानपैकी मंदिराचा असा माझा क्लिक काढला होता मी. तर खूप छान वारं सुटलं होतं. तर त्याच्या पुढे आम्ही निघालो, सरळ कंटिन्यू गाडी चालवली आणि त्यानंतर डिनरसाठी आम्ही खेडशिवापूर या ठिकाणी थांबलो. डिनरमध्ये भरपूर सारा ऑप्शन होता. तर डाळ फ्राय होता, जिरा राईस होता, अख्खा मसूर होता. खूप छान सर्व्हिस होती. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी डिनर केला आणि घरी 10:30-11 पर्यंत पोहोचलो.